नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दामोदर चव्हाण मुक्त विद्यापीठ सूचनापत्र चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, खंडित झालेल्या तुमच्या शिक्षण प्रवाहाला तुम्ही पुन्हा दिशा देण्याचा प्रयत्न करीत आहात, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. प्रथम वर्ष BAच्या अभ्यासक्रमाच्या अंतिम टप्प्यात तुम्ही आता आला आहात. तुमच्या शिक्षण प्रवासाला हार्दिक शुभेच्छा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अभ्यासात मदत व्हावी म्हणून आम्ही धमाल प्रकाशनातर्फे मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर आधारित अभ्यासोपयोगी आणि सूचनात्मक मार्गदर्शक पुस्तिका प्रकाशित केली आहेत. या मार्गदर्शक पुस्तिकांचीही ओळख करून देण्याचा हा प्रयत्न आहे. प्रथम वर्षाच्या सर्व विषयांचे मार्गदर्शक आम्ही प्रकाशित केलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण HEM 101 म्हणजेच मानवीय विज्ञानचा अधिष्ठान अभ्यासक्रम या विषयाचा अभ्यास करणार आहोत. या विषयाची 2 पुस्तके पुढीलप्रमाणे दिलेली आहेत. पुस्तक पहिले मानवीय विद्या व ललित कलांचा परिचय. पुस्तक दुसरे प्रयोगाधिष्ठित व यंत्राधिष्ठित कला. ही 2 पुस्तके आणि या विषयावर आधारित एक कार्यपुस्तकही आहे, परंतु तिचा वापर सरावासाठी करावायचा आहे. मित्रांनो, कोरोनाच्या महामारीमुळे विद्यापीठाने लघुत्तरी प्रश्नांच्या म्हणजेच MCQ पद्धतीच्या परीक्षा घेतल्या होत्या, परंतु यापुढे दीर्घोत्तरी प्रश्नांसाठी परीक्षेचा पॅटर्न पुढीलप्रमाणे राहील. 80 गुणांची अंतिम परीक्षा आणि 20 गुणांची गृहपाठाची परीक्षा घेण्यात येईल. प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 75 ते 100 शब्दांमध्ये लिहायची आहेत. म्हणून मार्गदर्शक पुस्तिकांमध्ये आम्ही 2001 पासून अंतिम परीक्षांमध्ये सातत्याने विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, पाठ्यपुस्तकातील प्रत्येक घटकाच्या अभ्यासासाठी काही उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. या उद्दिष्टांमध्ये संपूर्ण घटकाचा आशय सामावलेला आहे, त्यामुळे विषयाची चांगली ओळख होते. या उद्दिष्टांच्या आधारावरच गृहपाठ आणि अंतिम परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात. तर आपण आता पहिल्या पुस्तकाचा अभ्यास करू. पहिल्या पुस्तकाचं नाव आहे मानवीय विद्या व ललित कलांचा परिचय. त्यातला पहिला घटक आहे मानवीय विद्या स्वरूप व व्याप्ती. पहिल्या घटकात मानवीय विद्या कशाला म्हणतात, त्यात कोणकोणत्या विषयांचा अभ्यास होतो, मानवीय विद्यांची अभ्यास पद्धती विज्ञान व समाजशास्त्रापेक्षा कशी वेगळी आहे, या गोष्टींचा विचार केलेला आहे. या घटकावर आधारित अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे दिली आहेत. 1. मानवीय विद्याशाखेची निर्मिती, पार्श्वभूमी आणि विकास सांगता येणे. 2. नैसर्गिक विज्ञाने, सामाजिक विज्ञाने आणि मानवीय विद्या यातील साम्य आणि भेद स्पष्ट करता येणे. 3. मानवीय विद्येच्या शाखांमध्ये येणाऱ्या ज्ञानविषयाचे स्वरूप सांगता येणे. 4. ज्ञानमीमांसा, नीतिशास्त्र, सौंदर्यशास्त्र व तर्कशास्त्राचा अभ्यास व व्याप्ती सांगता येणे. आणि पाचवं उद्दिष्ट आहे कर्तव्यवाद, सुखवाद व पुरुषार्थ या संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे नीतिशास्त्राचे स्वरूप सांगून त्यातील पुरुषार्थ संकल्पना स्पष्ट करा. या उद्दिष्टांच्या आधारे नीतिशास्त्राचे स्वरूप सांगून त्यातील पुरुषार्थ संकल्पना उदाहरणांसह मांडा. हा प्रश्न मे 2005, मे 2006, ऑक्टोबर 2009 आणि मे 2015च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आला. तसेच विज्ञान आणि मानवीय विद्या यातील साम्यभेद स्पष्ट करा.
विज्ञान आणि मानवीय विद्या यातील साम्य आणि भेद स्पष्ट करा हा प्रश्न मे 2002, मे 2007, मे 2008 आणि मे 2014च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आला. त्याचप्रमाणे मानवीय विद्यांच्या विविध शाखांचा थोडक्यात परिचय करून द्या हा प्रश्न मे 2001, मे 2002, 2003, 2005, 2006, नोव्हेंबर 2006, मे 2007, ऑक्टोबर 2007, ऑक्टोबर 2009, मे 2012, मे 2013, मे 2015 आणि मे 2016च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. असेच अनेक संभाव्य व महत्त्वाचे प्रश्न आम्ही धमाल प्रकाशनाच्या मार्गदर्शकामध्ये समाविष्ट केलेले आहेत. आता पुढच्या घटकाकडे वळूया. पुढच्या घटकाचं नाव आहे कलांचे स्वरूप व वर्गीकरण. घटक दुसरा कलांचे स्वरूप व वर्गीकरण. या घटकामध्ये कलांचे वर्गीकरण कसे करावे याचा विचार करण्यात आला आहे. उदाहरणार्थ, शिल्पाचे माध्यम दगड, लाकूड, माती असते, तर संगीताचे माध्यम स्वर असतात. साहित्याचे माध्यम शब्द आणि चित्राचे माध्यम रंग व रेषा असतात. म्हणजेच माध्यमानुसार कलांचे वर्गीकरण करतात. नृत्य व नाट्य या सादरीकरणाच्या कला आहेत, तर सिनेमा ही यंत्रावर आधारित कला आहे. या विषयांची चर्चा या घटकामध्ये केलेली आहे आणि अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. 1. कला म्हणजे काय ते सांगून त्याची व्याख्या सांगता येणे. 2. कलेविषयीच्या संकल्पनांचे स्पष्टीकरण करता येणे. 3. कलेच्या वर्गीकरणाची तत्त्वे सांगून वर्गीकरण करता येणे. 4. कला व्यवहारातील घटक, रचना तत्त्वे आणि आस्वादाचे पैलू सांगता येणे. 5. व्यवहार भाषा व कलेची भाषा यातील फरक स्पष्ट करता येणे. आणि 6. कला आणि सामाजिक जीवन यातील परस्पर संबंध सांगता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे कला म्हणजे काय ते स्पष्ट करा हा प्रश्न कला म्हणजे काय हा प्रश्न मे 2002, 2003, 2006, 2009, 2012 आणि मे 2013च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आला. तसेच कला आणि कारागिरी यातील फरक स्पष्ट करा. कला आणि कारागिरी यातील फरक स्पष्ट करा हा प्रश्न मे 2002, मे 2006, 2007, 2009, ऑक्टोबर 2009 आणि मे 2013च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. तसेच कला आणि सामाजिक जीवन यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करा. कला आणि सामाजिक जीवन यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करा हा प्रश्न मे 2001, 2002, 2005, 2006, ऑक्टोबर 2007 आणि ऑक्टोबर 2009च्या परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. असेच महत्त्वाचे आणि संभाव्य प्रश्न मार्गदर्शकामध्ये समाविष्ट केलेले आहेत. इथे दुसरा घटक संपलेला आहे. घटक तिसरा साहित्य.
तिसऱ्या घटकाचं नाव आहे साहित्य. साहित्य या घटकामध्ये शब्द हे साहित्य कलेचे द्रव्य आहे, तर अर्थ हे माध्यम आहे. साहित्याचे अभिव्यक्तीनुसार कविता, कथा, कादंबरी, निबंध, नाटक, ललित गद्य असे ठळक प्रकारांमध्ये केलेले वर्गीकरण असते. सर्व साहित्य प्रकारांचा व उपप्रकारांचा मिळून आपण साहित्य ही संकल्पना वापरतो. याच मुद्द्यांचा अभ्यास या घटकात केलेला आहे आणि अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. 1. कलाकृतीमधील समान घटकाचा विचार मांडता येणे. 2. साहित्याचे द्रव्य आणि माध्यम या संकल्पना स्पष्ट करता येणे. 3. साहित्याची भाषा व आकृतीबंध स्पष्ट करता येणे. 4. साहित्याचे विविध प्रकार स्पष्ट करता येणे. आणि या उद्दिष्टांच्या आधारे मे 2007च्या अंतिम परीक्षेमध्ये साहित्य भाषेचे वेगळेपण कोणते ते स्पष्ट करा. हाच प्रश्न मे 2007च्या परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. तसेच साहित्याचे द्रव्य आणि माध्यम स्पष्ट करा. साहित्याचे द्रव्य आणि माध्यम स्पष्ट करा. हा प्रश्न मे 2001, मे 2007, ऑक्टोबर 2007, मे 2008 आणि मे 2016च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. अशाच प्रकारे साहित्याचे विविध प्रकार सांगून साहित्य प्रकारांची थोडक्यात ओळख करून द्या. हा प्रश्न मे 2003, मे 2002 आणि मे 2003च्या परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. मार्गदर्शकामध्ये असे संभाव्य आणि महत्त्वाचे प्रश्न देण्यात आलेले आहेत. इथे घटक तिसरा समाप्त होतो. आता घटक चौथ्या घटकाचं नाव आहे चित्रकला, शिल्पकला. चित्रकला, शिल्पकला या घटकामध्ये चित्र, शिल्प ही एक दृश्यकला आहे. या घटकात प्रामुख्याने दृश्यकलांच्या कला घटकांचा आणि कलातत्वांचा परिचय करून दिला आहे. तसेच अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. चित्र व शिल्पकला या कला व्यवहारातील घटकांचे परस्पर संबंध स्पष्ट करणे. 2. कला व्यवहारातील कला शिक्षण, कला दालने, कला संग्रहालये या घटकांचा विचार करता येणे. 3. चित्रशिल्पाचे दृश्य घटक व त्यांची कलात्मक रचनांची सौंदर्य तत्वे स्पष्ट करता येणे. 4. चित्रांची विविध माध्यमे आणि प्रकारांची माहिती सांगता येणे. आणि 5वा उद्दिष्ट आहे चित्रशिल्पकलेच्या इतिहासातील प्रमुख टप्प्यांचे स्वरूप स्पष्ट करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारावर चित्र म्हणजे काय हे सांगून चित्रनिर्मितीतील कोणत्याही एका घटकाचे वर्णन करा. हा प्रश्न मे 2003 आणि मे 2007च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारला गेला होता. तसेच मे 2004मध्ये भारतीय शिल्पकलेच्या प्राचीन नमुन्यांचे वर्णन करा हा प्रश्न विचारण्यात आला होता. तसेच चित्र आणि शिल्पकलेच्या संदर्भात कला व्यवहाराचे स्वरूप स्पष्ट करा हा प्रश्न मे 2003, मे 2006, मे 2008 आणि मे 2009च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारला गेला होता. इथे आपला चौथा घटक संपलेला आहे. आता पुढील 5वा घटक.
5व्या घटकाचं नाव आहे वास्तुकला. वास्तुकला या घटकामध्ये वास्तुनिर्मितीच्या व्यवहारातील विविध सहकर्मींच्या कामाचे व सहभागाचे स्वरूप समजावून सांगण्यात आले आहे. वास्तुकलेच्या सौंदर्य निर्मितीतील आणि आस्वादातील घटकांचा परिचय करून देण्यात आला आहे. तसेच वास्तुकलेतील समकालीन प्रवाहांची ओळखही करून देण्यात आली आहे. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आली आहेत. 1. वास्तुकला व्यवहारातील व्यावसायिक सहकर्मींच्या कामाचे स्वरूप सांगता येणे. 2. वास्तुकलेतील विविध घटकांचे स्थान व कार्य स्पष्ट करता येणे. 3. वास्तुकलेच्या आस्वाद व संवादातील विविध मुद्दे स्पष्ट करता येणे. 4. वास्तुकलेच्या वाटचालीतील प्रमुख ऐतिहासिक टप्पे स्पष्ट करता येणे. आणि 5. वास्तुकलेतील सहभागी प्रमुख वास्तुशिल्पींच्या कार्याची ओळख करून देणे. या उद्दिष्टांच्या आधारे वास्तुकलेतील कोणतेही 3 प्रकार सविस्तर लिहा हा प्रश्न मे 2014च्या अंतिम परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. तसेच वास्तुकलेतील भारतातील आधुनिक चळवळीचे प्रणेते वास्तुकलेतील भारतातील आधुनिक चळवळीचे प्रणेते कोण, त्यांची थोडक्यात माहिती लिहा हा प्रश्न मे 2016च्या अंतिम परीक्षेमध्ये विचारला गेला होता. त्याचप्रमाणे आधुनिक काळातील पाश्चात्य वास्तुरचनेची प्रमुख वैशिष्ट्ये व रचनाकार यांची थोडक्यात ओळख करून द्या हा प्रश्न मे 2002, 2004, 2007, ऑक्टोबर 2007, मे 2008 आणि ऑक्टोबर 2009च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारला गेला होता. असेच इतर काही महत्त्वाचे आणि संभाव्य वाटणारे प्रश्न धमाल प्रकाशनाच्या मार्गदर्शकामध्ये आम्ही समाविष्ट केलेले आहेत. या घटकाबरोबरच पुस्तक पहिले संपलेले आहे. आता पुस्तक दुसऱ्याचा विचार करू. दुसऱ्या पुस्तकाचं नाव आहे प्रयोगाधिष्ठित व यंत्राधिष्ठित कला. दुसऱ्या पुस्तकातील पहिल्या घटकाचं नाव आहे संगीत. संगीत या पहिल्या घटकात भारतीय व पाश्चात्य संगीताची तोंड ओळख करून देण्यात आली आहे. भारतीय संगीतातील सुगम संगीत, उपशास्त्रीय संगीत आणि शास्त्रीय संगीताची ओळख करून दिलेली आहे. संगीतातील विविध वाद्यप्रकारांचीही ओळख करून देण्यात आलेली आहे. तसेच सादरीकरणाच्या अंगाने गायन वादन या संगीत कलेचाही परिचय करून देण्यात आलेला आहे. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे दिलेली आहेत. 1. संगीताची व्याख्या सांगून विविध घटक सांगता येणे. 2. भारतीय संगीतातील राग ही संकल्पना स्पष्ट करता येणे. 3. संगीतातील लय, ताल व बंदिश या संकल्पना स्पष्ट करता येणे. 4. संगीताची मैफल व सादरीकरणाची वैशिष्ट्ये सांगता येणे. आणि 5वं उद्दिष्ट आहे वाद्यसंगीत या संगीत प्रकाराची वैशिष्ट्ये सांगता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे संगीताची ओळख करून द्या हा प्रश्न
या उद्दिष्टांच्या आधारे संगीताची ओळख करून द्या हा प्रश्न मे 2004, 2005, 2009, 2012, 2015 आणि मे 2016च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. तसेच संगीतातील राग ही संकल्पना स्पष्ट करा. संगीतातील राग ही संकल्पना स्पष्ट करा हा प्रश्न मे 2003 आणि मे 2015मध्ये विचारण्यात आला होता. त्याचप्रमाणे संगीत मैफिल व सादरीकरण यावर टीप लिहा. संगीत मैफिल व सादरीकरण यावर टीप लिहा हा प्रश्न मे 2001, मे 2008 आणि ऑक्टोबर 2009च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. अशाच प्रकारचे महत्त्वाचे वाटणारे संभाव्य प्रश्न आम्ही मार्गदर्शकामध्ये समाविष्ट केलेले आहेत. इथे दुसऱ्या पुस्तकाचा घटक पहिला संपलेला आहे. आता घटक दुसरा. घटक दुसऱ्याचं नाव आहे नृत्य. दुसऱ्या घटकात नृत्य या दृकश्राव्य कलाप्रकाराचा परिचय करून देण्यात आला आहे. मानवी शरीर हे नृत्यकलेचे माध्यम आहे. शरीर हालचालींच्या डौलदार रचना साधून नृत्यकलेतून नर्तक एखादी कथा गुंफत असतो. भारतीय नृत्याला भारतीय संगीताची जोड दिलेली असते. भारतीय संस्कृतीतील विविधतेतील एकतेचे सूत्र नृत्य परंपरेत आढळून येते. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे दिलेली आहेत. 1. नृत्याचे द्रव्य आणि त्यातील शरीराच्या रचनांचे महत्त्व स्पष्ट करता येणे. 2. भारतीय नृत्यशैलीतील चलनाचे प्रकार सांगता येणे. 3. नृत्याच्या भाषेची वैशिष्ट्ये स्पष्ट करता येणे. 4. जगातील प्रमुख नृत्य प्रकारांची माहिती सांगता येणे. 5. उत्तर भारतीय संगीताची शैली व नृत्य वैशिष्ट्ये सांगता येणे. 6. कर्नाटकी संगीताची शैली व नृत्य वैशिष्ट्ये सांगता येणे. आणि 7वा उद्दिष्ट आहे भरतनाट्यम, कथकली, मोहिनी अट्टम व कुचिपुडी या नृत्य प्रकारांचे विशेष सांगता येईल. या उद्दिष्टांच्या आधारे मणिपुरी नृत्य प्रकार स्पष्ट करा हा प्रश्न मे 2004, मे 2007 आणि मे 2016च्या परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. तसेच नृत्याचे द्रव्य आणि माध्यम स्पष्ट करा. नृत्याचे द्रव्य आणि माध्यम स्पष्ट करा. हा प्रश्न मे 2001, 2003, नोव्हेंबर 2006, मे 2009, मे 2011 आणि मे 2016च्या परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. तसेच पाश्चिमात्य नृत्य परंपरेतील प्रमुख प्रकारांची ओळख करून द्या. पाश्चिमात्य नृत्य परंपरेतील प्रमुख प्रकारांची ओळख करून द्या हा प्रश्न मे 2001, ऑक्टोबर 2007, मे 2011 आणि मे 2016च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. असेच काही महत्त्वाचे आणि संभाव्य प्रश्न आम्ही धमाल प्रकाशनामध्ये समाविष्ट केलेले आहेत.
इथे नृत्य हा घटक संपलेला आहे. पुढील घटकाचं नाव आहे नाट्य. नाट्य या घटकामध्ये नाट्य आणि रंगमंचीय कलांचा परिचय करून दिलेला आहे. जगभरच्या नाट्यगृहांच्या रचनांचा आढावा घेतलेला आहे. भारतातील लोकरंगभूमीचे तसेच भारताच्या नाट्यशास्त्राचा विविध अंगांचा आणि नाट्यप्रकारांचा आढावा घेतलेला आहे. नाटकाच्या संदर्भातील द्रव्य आणि माध्यम या संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत. नाटकाच्या सुखात्मिका आणि शोकात्मिका आणि भरतशास्त्रातील विविध नाट्यप्रकारांची ओळख करून देण्यात आलेली आहे. पाश्चात्य नृत्य प्रकारातील ऑपेरा, बॅले आणि सटायर या प्रकारांचीही ओळख करून दिलेली आहे. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे दिलेली आहेत. 1. प्राचीन काळापासून आजपर्यंतचा रंगभूमीची स्थित्यंतरे सांगता येणे. 2. भरताच्या नाट्यशास्त्रातील नाट्यप्रकार व नाट्यांगे सांगता येणे. 3. नाट्यकलेचे द्रव्य व माध्यम यांचा गोषवारा सांगता येणे. 4. अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, संवाद, कथानक वगैरे नाट्यघटकांचे स्वरूप सांगता येणे. 5. नाटकांचे स्थूल वर्गीकरण करता येणे, संज्ञांचे स्पष्टीकरण करता येणे. आणि 6वा आणि अखेरचं उद्दिष्ट आहे नाट्यसदृश्य इतर रंगमंचीय प्रकारांची यादी करून त्यांचे विशेष सांगता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे सुखात्मिका या नाट्यप्रकाराचे स्वरूप स्पष्ट करा. हा प्रश्न मे 2002, 2007 आणि 2009च्या परीक्षांमध्ये होता. तसेच भरताने सांगितलेले अभिनयाचे 4 प्रकार लिहा. भरताने सांगितलेले अभिनयाचे 4 प्रकार लिहा हा प्रश्न मे 2014च्या अंतिम परीक्षेला होता. तसेच मे 2005, 2006 आणि 2008च्या अंतिम परीक्षेमध्ये नाटकाची भाषा स्पष्ट करा. नाटकाची भाषा स्पष्ट करा हा प्रश्न विचारला गेला होता. असेच अनेक महत्त्वाचे आणि संभाव्य वाटणारे प्रश्न आम्ही धमाल प्रकाशनामध्ये समाविष्ट केलेले आहेत. इथे नाट्य हा घटक संपलेला आहे. आता घटक चौथा चित्रपट. घटक चौथा चित्रपट यंत्राधिष्ठित कला. या घटकामध्ये चित्रपट या यंत्राधिष्ठित कला प्रकाराचा परिचय करून दिलेला आहे. चित्रपट निर्मितीची प्रक्रिया सविस्तरपणे स्पष्ट करण्यात आली आहे. तसेच चित्रपटाची भाषा, चित्रपटातील समाजदर्शन, चित्रपटाचा आस्वाद आणि चित्रपटांची लोकप्रियता या सर्व अंगांचा परामर्श या घटकात घेतलेला आहे. चित्रपट कसा पाहावा याची मर्मदृष्टी ह्या घटकाच्या अभ्यासातून तुम्हाला नक्कीच मिळेल. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. 1. चित्रपटाचे द्रव्य निर्माण करणाऱ्या कॅमेरा व ध्वनिमुद्रण यंत्रांचा परिचय करून देता येणे. 2. चित्रपटात दृश्य प्रतिमांची संरचना कशी केली जाते ते सांगता येणे. 3. चित्रपट भाषेतील प्रकाशयोजना व रंगयोजना यांचं महत्त्व सांगता येणे. 4. चित्रपट रचना आणि अभिव्यक्ती यातील विविध पातळ्या स्पष्ट करता येणे. 5. चित्रपट व समाज यातील नातं स्पष्ट करता येणे. आणि 6वं उद्दिष्ट आहे माध्यम शिक्षणाची आवश्यकता स्पष्ट करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे लोकप्रिय चित्रपटाचे रचनाविशेष सांगा हा प्रश्न मे 2001,
2002, 2005, 2006 आणि 2014च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारला गेला होता. तसेच चित्रपटाचे द्रव्य निर्माण करणाऱ्या चित्रपटाचे द्रव्य निर्माण करणाऱ्या यंत्रांविषयी थोडक्यात माहिती द्या. हा प्रश्न मे 2006, मे 2009 आणि मे 2012च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारला गेला होता. त्याचप्रमाणे चित्रपट आणि समाजाचे नाते स्पष्ट करा. चित्रपट आणि समाजाचे नाते स्पष्ट करा. हा प्रश्न मे 2004, 2005, नोव्हेंबर 2006, मे 2007, 2008, ऑक्टोबर 2009, मे 2014 आणि 2015च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारला गेला होता. अशाच प्रकारचे इतर महत्त्वाचे आणि संभाव्य वाटणारे प्रश्न धमाल प्रकाशनाच्या मार्गदर्शकामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. इथे घटक चौथा चित्रपट संपलेला आहे आणि पुस्तक दुसरेही संपलेले आहे. तर मित्रांनो, मानवीय विज्ञानचा अधिष्ठान अभ्यासक्रम ज्याचा कोड क्रमांक आहे HUM 101 हा इथे संपलेला आहे. या मार्गदर्शकामध्ये आम्ही मानवीय विद्या व ललित कलांचा परिचय हे पहिले पुस्तक आणि प्रयोगाधिष्ठित व यंत्राधिष्ठित कला हे दुसरे पुस्तक, तसेच या दोन्ही पुस्तकांचा सविस्तर अभ्यास या मार्गदर्शकामध्ये मांडलेला आहे. विद्यापीठाने कार्यपुस्तक दिलेले आहे. त्याच्या सरावासाठी तुम्हाला पुढील मार्गदर्शकाच्या पुढील भागाचा उपयोग होऊ शकतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक करा, मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून मुक्त विद्यापीठ सूचनापत्र चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे सर्व मार्गदर्शकांची माहिती आपणास प्रथम मिळेल. तसेच कॉमेंट सेक्शनच्या खाली लिंक दिलेल्या आहेत, त्या पहा. म्हणजे धमाल प्रकाशनाच्या सर्व मार्गदर्शकांची आणि पुस्तक विक्रेत्यांची यादी आपणास पाहायला मिळेल. तर मित्रांनो, पुन्हा भेटू पुढील वर्षाच्या नवीन एखाद्या अभ्यासक्रमात. तोपर्यंत धन्यवाद.